मत्तेकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचन 18 ते 25 हा नाताळाचा आजचा दुसरा संदेश आहे. आणि यावर्षी आपण मत्तेकृत शुभवर्तमानातून ख्रिस्ताचा जन्म, प्रभू श्री ख्रिस्ताच्या जन्माविषयी शिकत आहोत. आणि आतापर्यंत पहिल्या अध्यायात आपण हे पाहिलं की प्रभू श्री ख्रिस्ताची वंशावळी. आता ही वंशावळी अनेकांना वाचायला बोरिंग अशी वाटते, बरेच वर्षापर्यंत किंवा बरेच लोक ते वाचत सुद्धा नाहीत. मग ती शास्त्रात का लिहिलेली आहे? याचं कारण असं की यहुदी लोक कोण कोणत्या घराण्यातला आहे, कोणत्या खानदानीतला आहे याला अतिशय महत्व देतात. आणि त्यांना माहित होतं शास्त्रलेखामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा मसीहा हा इस्रायलच्या घरातून, दाविदाच्या घराण्यातून, अब्रामाचा पुत्र, दाविदाचा पुत्र असणार आहे. आणि म्हणून मत्तेने ती ट्रेस केलेली आहे. म्हणून सुरुवातीलाच त्याची खानदान, त्याची वंशावळी दिलेली आहे, हे सिद्ध करण्यासाठी की प्रभू येशू ख्रिस्त नेमकं कोणत्या घराण्यातला आहे. खरंच त्याचे घराणं प्युअर शुद्ध यहुदी आहे की नाही. आणि त्या वंशावळीत आपण असं पाहिलं की कोणाचा पुत्र कोण, कोणाला कोण झाला, कोणाला कोण झाला. आणि लगेच वचन 16 मध्ये जर तुम्ही वाचलं काळजीपूर्वक तर असं लिहिलेलं आहे की योसेफाला येशू झाला. तर तिथे लगेच एक टर्निंग पॉइंट आहे आणि हे फार महत्वाचं आहे. आणि इथून पुढे आज आपण संदेश सुरू करणार आहोत. म्हणून तुमचं शास्त्र तुमच्या डोळ्यापुढे ठेवा. आणि याकोबाला योसेफ झाला, ज्या मरियापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्माला, तिचा हा पती. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त योसेफाचा पुत्र नव्हता, म्हणजे योसेफाला येशू झाला नाही. आता अनेक लोक नाताळाला ख्रिस्त जयंती म्हणतात, परंतु ती जयंती नाही. हे चुकीचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा एक देवाचा मोठा चमत्कार आहे. म्हणून या संदेशाचा शीर्षक आहे एक चमत्कारिक जन्म, द मिराक्युलस बर्थ. हा एक चमत्कार आहे, देवाचा मोठा चमत्कार. आणि हा जर चमत्कार आपल्याला समजला तर आपण कधी नाताळाला ख्रिस्त जयंती म्हणणार नाही. म्हणून तो चमत्कार कोणता आणि त्याचा जन्म ऍक्च्युली कसा झाला हे आपण आता पाहू. वचन 18, येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. आता मी तुम्हाला सांगितलं की येशू या नावाचा अर्थ आहे तारणारा, यहोवा तारणारा. आणि ख्रिस्त या शब्दाचा अर्थ आहे अभिषेक किंवा ज्याच्यावर अभिषेक आहे तो. लहानपणी मला असं वाटायचं येशू ख्रिस्त म्हणजे नाव आणि एक आडनाव आहे, परंतु ते तसं नाहीये. जर तुम्हाला कोणाला तसं वाटत, ख्रिस्त म्हणजे ज्याच्यावर देवाचा अभिषेक आहे, अभिषेक असलेला. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. कशा प्रकारे? त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर, वाग्दान म्हणजे एंगेजमेंट, आणि यहुदी संस्कृतीमध्ये एंगेजमेंट झाल्यानंतर 10 दिवसापासून तर 1 वर्षापर्यंत लग्न पुढं ढकललं जात असं. मागणी 8 दिवस, 10 दिवस, 1 वर्ष अगोदर केली जात असे आणि नंतर विवाह केला जात होता. यासाठी याचं कारण असं की दोन्ही पार्टी, पती आणि पत्नी, हे किती एकमेकांविषयी विश्वासू राहतात, हे किती शुद्ध पवित्र आहे हे टेस्ट करण्यासाठी, पारखून पाहण्यासाठी की त्या कालावधीमध्ये त्याचं जीवन, त्याची साक्ष कशी आहे. आणि योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी आणि लग्न होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गरोदर झालेली अशी दिसण्यात आली. आता पहा, ती गरोदर झालेली दिसण्यात आली असं लिहिलं नाही, तर पवित्र आत्म्यापासून. देव जो पवित्र आत्मा, शास्त्र असं शिकवतं की देव, पुत्र, पिता आणि पवित्र आत्मा असा आहे. परंतु तरी हे तीन हे वेगळे असून तिन्ही मिळून एक आहे. तुम्ही म्हणाल कसं? म्हणूनच पाऊल म्हणतो ते ख्रिस्त हे गुज आहे. देव कोण आणि कसा हे जर आपल्या मानवी बुद्धीला जर सर्व काही समजलं तर तो देव राहणार नाही.
म्हणून हे रहस्य आहे, हे गुज आहे की जे देव परमेश्वर त्याच्या आत्म्याने, त्याच्या इच्छेनेच प्रकट करतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की पिता कोण म्हणजे देव कोण हे पुत्राने प्रकट केल्याशिवाय, म्हणजे प्रभू येशूने प्रकट केल्याशिवाय कोणाला कळणार नाही. आणि पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त कोण हे देव पित्याने प्रकट केल्याशिवाय कोणाला कळणार नाही. म्हणजे एक रहस्य आहे, हे देवाचं प्रगटीकरण असतं. जोपर्यंत देव प्रगट करीत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. पण ज्यावेळेस समजतं त्यावेळेस हे देवाचं प्रगटीकरण असतं. आणि मला सांगितलं की याच्यासाठी काही क्वालिफिकेशन आवश्यक नाही, रेव्हरंड डॉक्टर होण्याची गरज नाही. देव त्याचं प्रगटीकरण त्याच्या आत्म्याने कोणालाही देत असतो. म्हणून इथं म्हटलेलं आहे की ती पवित्र आत्म्याच्या योगे गर्भरूप झाली. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म नैसर्गिकरित्या झाला नाही. म्हणजे मरियाच्या ठाई जो गर्भ राहिला तो योसेफाच्या द्वारे राहिला नाही. अद्भुत चमत्कार. देवाच्या पवित्र आत्म्याने प्रभू येशू ख्रिस्तासाठी एक मानवी शरीर तयार केलं, मानवी गर्भ तयार केला. म्हणून स्तोत्रात आणि इब्री लोकास पत्र 10 आणि 5 मध्ये असं लिहिलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जगात येण्यापूर्वी की तू माझ्यासाठी एक शरीर तयार केलेलं आहे. देवाने, देव पित्याने पवित्र आत्म्याने, पवित्र आत्म्याच्या द्वारे एक शरीर त्याच्यासाठी तयार केलं. अनेकांचा असा विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त अनेक देवांपैकी एक देव आहे. अनेकांचा विश्वास आहे की तो एक संदेष्टा आहे. परंतु तो देव आहे हे देवाने प्रगट केल्याशिवाय कोणी म्हणू शकत नाही, कोणाला कळू शकत नाही. कारण हे रहस्य आहे. आणि हे रहस्य काय याचा आपण थोडीशी झलक देवाच्या आत्म्याच्या द्वारे घेणार आहोत. जो परिचित असा परिच्छेद पॅसेज जो दरवर्षी नाताळाला आपण वाचतो किंवा ऐकतो, बऱ्याच वेळेस ऐकतो, कारण आपल्याला वाटतं की काय तेच वाचायचं. आम्हाला माहिती, मी ते वाचलं. ह्यावरून आपल्याला हे समजतं की प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्ण मनुष्य म्हणून जन्माला, पण तरीही तो योसेफाचा पुत्र नसल्यामुळे त्याच्या ठाई पाप नव्हतं. शास्त्र सांगतं की पहिला आदाम मातीपासून झाला, पण दुसरा आदाम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा वरून आलेला आहे. तो वरून आला आणि पुन्हा एक दिवशी वर गेला आणि पुन्हा एक दिवशी येणार. म्हणून त्याचा जन्म हा जगा वेगळा आहे. म्हणून आता ख्रिस्त जयंती म्हणू नये. कोणी म्हणत असेल त्यांना म्हणू द्या, उलट त्यांना सांगा. कारण ह्या नाताळच्या समयामध्ये ही एक साक्ष आहे की ख्रिस्त जयंती ही जयंती का नाही, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा जगावेगळा का आहे, हे आपण साक्ष रूपाने ह्या पिरियडमध्ये समजू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म देवाच्या आत्म्याच्या द्वारे झाल्यामुळे तो जरी पूर्ण मनुष्य होता तरी आदामापासून जे पाप सर्व मानव जातीवर आलं तो ते पाप त्याच्या ठाई नव्हतं. म्हणजे तो निष्पाप निष्कलंक होता. तो पूर्णपणे देव होता आणि पूर्ण मनुष्य होता. आणि ही जी घटना घडली ही काय अचानक आकस्मिक घडलेली घटना नाही. तर आपण जर लूक शुभवर्तमानाचा पहिला अध्याय वाचला तर आपल्याला माहित आहे की कशा प्रकारे त्याचा जन्म होण्यापूर्वी परमेश्वराने देवदूत एका तरुणीकडे पाठवलं. तिचं नाव होतं मरिया. म्हणजे मरियाचं सिलेक्शन, तिची निवड स्वर्गातून झाली. निवड सिलेक्शन हे स्वर्गातून होत असतं.
स्वर्गातूनच झालं पाहिजे. कोणत्या जज कमिटीकडून, कोणत्या प्रेसिडेंट किंवा डायरेक्टर कडून नाही झाला पाहिजे. ते देवाकडून झालं पाहिजे. आणि तिचं सिलेक्शन झाल्यानंतर तो देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला की हे कृपा पावलेली तू सर्व स्त्रियांमध्ये धन्य आहेस. म्हणजे याचा अर्थ ती रोज शास्त्र वाचन करणारी, देवाला घेऊन वाटणारी, देवाचं वचनात मनन करणारी एक तरुणी होती. ती परमेश्वराला समर्पित अशी एवढी तरुणी होती. अनेक तरुणी इस्रायलात असतील, परंतु देवाचं लक्ष तिच्याकडे देवाने तिला द्यावं, तिच्यावर कृपा केली. हे कृपा पावलेली देव सिलेक्शन करतो हे कशामुळे? त्याच्या कृपेमुळे. कारण हे देवाच्या कृपेने आहे. म्हणून तो देवदूत तिला म्हणाला हे कृपा पावलेली. ज्यांचं निवड, ज्यांचं पाचारण देवाने केलं असतं त्यांची निवड वरून झालेली असते, त्याच्या कृपेने झालेली असते. आपण कोण आहोत, कोणत्या खानदानातल्या, कोणत्या घराण्यातले आहोत, किती धार्मिक आहोत म्हणून नव्हे, तर त्याच्या कृपेने. आणि देवदूताने तिला सांगितलं हे कृपा पावलेल्या धन्य. आणि मग तिला सांगितलं तू पुत्र प्रसवशील, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि तो पवित्र पुत्र जो जन्म घेईल तो इस्रायलचा मसीहा, यहूदांचा राजा होईल. तो त्या लोकांना पापापासून पाडेल. म्हणजे ही घटना आकस्मिक घडलेली नाही, तर हिच्याविषयी भविष्यवाणी अगोदरच परमेश्वराने केलेली होती. लूक 1:35 या वर्षामध्ये आपण ते वाचतो. तर ती पवित्र आत्म्यापासून गळगुटोत झालेली अशी दिसण्यात आली. आता मला मोशेचं नियमशास्त्र, यहुदी संस्कृती, ज्यूइश ट्रेडिशन अगदी स्ट्रिक्ट, कडक असं आहे. आणि इथे एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की मरियासारखी स्त्री, तरुणी, योसेफासारखा माणूस ज्याच्याशी तिची एंगेजमेंट झालेली, लग्नाच्या अगोदरच ती गरोदर आहे. पुढे काय झालं पहा, वचन 19. तिचा नवरा योसेफ धार्मिक असो. आता या ठिकाणी योसेफ कशा प्रकारचा माणूस होता की ज्याला परमेश्वराने निवडलं प्रभू येशू ख्रिस्ताचा जगी बाप होण्यासाठी. त्याची एक छोटीशी झलक इथं दिलेली आहे, एक ग्लिम्प्स असं लिहिलेलं आहे की तिचा नवरा योसेफ धार्मिक असो. धार्मिक हा शब्द अगदी लिबरली किंवा अगदी चुकीच्या रीतीने वापरला जातो, सहज वापरला जातो. पण धार्मिक यामध्ये ओरिजिनल शब्द असा की परमेश्वराला घेऊन वागणारा. धार्मिक म्हणजे धर्माचरण करणारा नव्हे. कितीतरी लोक धर्माचरण करणारे आहेत, परंतु ते धार्मिक नाही. धार्मिक म्हणजे कोणत्याही धर्माचा धर्माचरण करणारा असू शकतो, ख्रिस्ती किंवा यहुदीच नाही. धार्मिक म्हणजे परमेश्वराला घेऊन वागणारा, त्याला समर्पित असलेला असा तो मनुष्य असो. आता अशा माणसाला जर कळलं की माझी मागणी अशा मुलीशी झाली आहे तर काय होईल? तुम्ही जर योसेफाच्या ठिकाणी असता तर काय केलं असतं? मी जर असतो तर काय केलं असतं? किती मोठा इन्सल्ट, किती मोठं टेन्शन, किती कशी अवस्था आपली झाली असती. विचार करा कशी अवस्था योसेफाची झाली असते. कोणीतरी म्हटलं असेल योसेफा नीट प्रार्थना केली होती का? नीट देवाचं मार्गदर्शन घेतलं होतं का? उपवास प्रार्थना केली होती? मरियाला तसं म्हटले असते, योसेफाला तसं म्हटले असते. काही वेळेस आपण परमेश्वराच्या मार्गात चालत असताना, धार्मिकतेत चालत असताना काही गोष्टी अचानक परमेश्वराच्या आपल्या जीवनात घडवून आणतो, घडवून येतो. कोणीतरी असं म्हटलेलं आहे देवाच्या स्रोताने, गॉड हॅज सरप्राइजेस फॉर अस. देवाने आपल्यासाठी काही आश्चर्य राखून ठेवलेलं आहे. इथे एक मोठं आश्चर्य होतं. पण आता ते आश्चर्याच्या अगोदर ज्यावेळेस एक ट्रॅजेडी आहे,
ते फ्रस्ट्रेशन, एक अस्वस्थ करणारी बातमी आहे, आनंदाची बातमी नाही योसेफासाठी. की एंगेजमेंट नुसती झाल्यानंतर आणि अजून लग्न पण व्हायचं, बरोबर मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. आणि हे कोणीतरी योसेफाला जाऊन सांगितलं. योसेफाला हे कळलं आणि मग हे कळल्यानंतर काय झालं बघा. तो धार्मिक असू म्हणजे असल्यामुळे तिचा उघड अपमान करायची त्याची इच्छा नसल्यामुळे तिथे योसेफाचा कॅरेक्टर सांगितलं आहे. कशा प्रकारचा धार्मिक होता, कशा प्रकारचे धार्मिक लोक जगात आहेत असतात की जे चान्स पाहतात की दुसऱ्यांचा उघड अपमान, इन्सल्ट कसं करायचा. पण या ठिकाणी योसेफाला ज्यावेळेस कळलं की असं असं झालेलं आहे, त्याची खरी धार्मिकता आपल्याला दिसून येते की त्याने ठरवलं की ठीक आहे, पण आता हे ओपन करून सर्वांना सांगत फिरायचं नाही, तर काय करायचं. त्याने काय केलं, खरी धार्मिकता जी असते, परमेश्वराचा भय जे असते, खरं प्रेम तिचं मर्यादा होतं त्याचं. आणि म्हणून शास्त्र सांगतं की खरं प्रेम, प्रीती हे पापांची रास झाकीते. मर्यादेने काय पाप केलं नव्हतं, पण प्रीती पापाची रास झाकते. जर खरं प्रेम असतं तर आपण कोणाचं काही घूस, काही पाप, काही चूक उघड करत फिरणार नाही. अशा प्रकारचा धार्मिक मनुष्य योसेफ होता आणि म्हणून त्याने ठरवलं की त्याचा उघड अपमान करायचा नाही. कारण जर त्याने जर सांगितलं असतं, यहुदी शास्त्री पुरुषांना डाऊन घेतला असता आणि हे जर झालं असतं तर मोशेच्या नियमशास्त्रात ह्या पापाला, विवाहापूर्वी गर्भ राहण्यासाठी ह्या पापाला लेवीय 20:10 अनुवाद 22:23 ह्याप्रमाणे मरणदंडाची शिक्षा होती. गावाबाहेर नेऊन दगडाने ठेचून मारावे. म्हणजे मर्याची परिस्थिती अशी झाली असते. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्यापूर्वी मरीने सुद्धा किती मोठी रिस्क घेतलेली आहे. त्या देवदूताच्या शब्दावर विश्वास ठेवू, तुझ्या वचनाप्रमाणे असं हो. आधी विचार कसं होईल, मग त्याने सांगितलं असं होईल, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. तिने विश्वासाने म्हटलं की तुझ्या वचनाप्रमाणे हो. ती तयार झाली, मान्य झाली. तिने ते वचन स्वीकारलं, तिने प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं. पण स्वीकारल्यानंतर काय झालं, एक मोठी रिस्क तिला घ्यावी लागली. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर तुम्हाला आणि मला एक मोठी रिस्क घ्यावी लागली. आणि बरेच लोक रिस्क घ्यायला तयार नसतात, म्हणून ते त्याचे खरे शिष्य कधी होत नाहीत. ते फक्त एखाद्या चर्च मेंबर होत, फक्त स्वतः ख्रिस्ती नव्हतं. मरीने मोठी रिस्क घेतली. ख्रिस्ती जीवन, विश्वासाचं जीवन ही रिस्क. फेथ इज अ रिस्क. योसेफाने रिस्क घेतलेली पास्टर, नाही का? लक्षात घ्या, हा महत्वाचा संदेश आहे. आणि योसेफाला हे कळल्यानंतर तिचा उघड अपमान करायची त्याची इच्छा नसल्यामुळे, म्हणजे जर त्याची इच्छा असती तर त्याने तसं केलं असतं, आयुष्यातून त्याला उठून टाकलं असतं. पण त्याने तसं केलं नाही, कारण तो परमेश्वराला घेऊन वागणारा माणूस होता. जे परमेश्वराला घेऊन वागणारे, त्याला समर्पित असतात, ते कधीही असलं कृत्य करत नसतात. ते ट्रू बिलिव्हर्स, खरे विश्वासणारे असतात. त्याने काय केलं बघा, तिला गुप्तपणे सोडण्याचा निश्चय केला. पत्र द्यायचं, 2 लोक त्यांचे, 2 लोक आपले बोलवायचे, बाळासाहेब बोलवायचे, मिटून टाकायचे. याला शहाणपण म्हणतात, याला परमेश्वराचा भय म्हणतात. कारण तिची जर बदनामी केली तर स्वतःची पण होणार. मग अगोदर योसेफाला कळलं नाही. आपण ज्यावेळेस दुसऱ्याची बदनामी करतो, दुसऱ्याविषयी सांगतो, त्यावेळेस आपण स्वतःचे पण लेवल दुसऱ्यांना कळून येत असते की हा किंवा ही किती खालच्या लेवलची आहे, कशा प्रकारचे विश्वासणारे, कशा प्रकारचे पास्टर ते आहेत, कशा प्रकारचे सेवक आहेत, ही लेवल दुसऱ्यांना आपण दाखवत असतो. म्हणजे फार भूषणाचा फार पराक्रम करतो असं नाही. म्हणून त्यांनी गुप्तपणे सोडण्याचा निश्चय केला. कारण मोशेच्या नियमशास्त्रात अनुवाद 24:1 मध्ये तसं प्रयोजन होतं.
प्रभूशी सांगितलं, मोशे तुमच्या अंतःकरणामुळे तसं प्रयोजन केलेलं आहे. देवाची इच्छा नाही सूतपत्र, पण अंतःकरणाच्या कठीणपणामुळे आणि हे प्रयोजन असल्यामुळे अनुवाद 24:1 प्रमाणे सूतपत्र घेण्याचं त्याने सूतपत्र घ्यायचं ठरवलं. आता विचार करा, जर समजा हे सूतपत्र झालं असतं तर काय झालं असतं? पण देवाची स्तुती असो की सूतपत्र झालं नाही. देवाची स्तुती असो की योसेफ विश्वासात टिकून राहिला. देवाची स्तुती असो की योसेफ व्यर्थ लोकांच्या नादी लागला नाही, कोणाचं ऐकून चालला नाही, तर देवाचा ऐकणारा माणूस होता. त्याने काय केलं पहा, वचन 20, तो त्या गोष्टींच्या विचारात आहे. तो आणखी एक कॅरेक्टरिस्टिक, आणखी एक गुणधर्म योसेफाचा इथं आपल्याला पाहायला मिळतो, तो असा की तो विचार करणारा माणूस होता. As he thought on these things, he was a thoughtful person. शास्त्र सांगते की अविचार्यांना त्यांच्या दुष्कर्मामुळे व त्यांच्या दुराचरणामुळे पीडा भोगावी लागते. जे अविचारी असतात ना, नागसापूरचा काही विचार, काय काय व्हायचं ते होईल, पण मी असं करणार, कोणाला काही वाटत. अविचारांना त्यांच्या दुष्कर्मामुळे व त्यांच्या दुराचरणामुळे पीडा भोगावी लागते. अनवॉन्टेड प्रॉब्लेम भोगावे लागतात. नेहमी प्रॉब्लेम मध्येच असतात. पण देवाची स्तुती असो, योसेफ तसा नव्हता. कशा प्रकारचा माणूस देवपित्याने प्रभू श्री ख्रिस्ताचा जगतिक पिता होण्यासाठी निवडला होता? साधा क्षुल्लक धार्मिक, साधा देवदेव करणारा, धर्माचरण करणारा, वरवर भक्ती करणारा नाही. खरा अंतःकरणापासून देवाला समर्पित असताना देवाच्याच मार्गाने चालणारा असा तो माणूस होता. म्हणून आता लोकांनी सांगितलं सर, वेगवेगळे मत मांडली असती की अजूनही विचार करा बदल योसेफ, की काय होईल, तुमची साक्षात प्राप्त होईल, बदनामी होईल, असं होईल तसं होईल. पण तो विचार करणार असल्यामुळे तो ह्या गोष्टींच्या विचारात आहे. तो म्हणजे तो घाईघाईने निर्णय घेणारा नव्हता. जसे काही घाईघाईने निर्णय घेतात नंतर पस्तावा करतात. अविचारितपणा. देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे, त्या बुद्धीचा उपयोग आपण केला पाहिजे. स्वतःच्या बुद्धीचा. काही लोक दुसऱ्यांच्याच बुद्धीचा उपयोग करतात, स्वतःच्या नाही. तर स्वतःचा पण केला पाहिजे. तो या गोष्टींच्या विचारात आहे. तो पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले. आता पहा, विश्वासू जीवन कसं असतं. लहानपणापासून मोशेचं नियमशास्त्र, देवाची प्रार्थना आणि सर्व काही पाळत आलेला, देवाच्या मार्गात देवाला घेऊन चाललेला, आणि अचानक एक शॉकिंग घटना घडली जिच्याशी कल्पना करताच अगोदर होती. भयंकर मनस्थिती, खराब, अस्वस्थ, पण तरी प्रार्थना करणारा, नक्कीच प्रार्थना उपवास करायला लागलेला असतो. आणि ज्यावेळेस माणूस देवावर अवलंबून असतो, देवाचा मार्ग सोडत नसतो, विचार करणारा असतो, अविचारी नसतो, त्यावेळेस काय होतं? ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते, अशा घटना होतात, त्यावेळेस देव त्याला सहाय्य करत असतो. तर यावर आपल्याला काय शिकायला मिळतं? पहिली गोष्ट अशी की विश्वासाच्या मार्गात, देवाच्या मार्गात आपण चालत असलो तरी काही अनुचित प्रसंग, अनुचित परिस्थिती, काही घटना आपल्या जीवनात परमेश्वर घडून देतो. असं नाही की काहीच घडणार नाही. पण मी तर बाप्तिस्मा घेतला ना ब्रदर, घेतला असेल, पण आम्ही तर चर्चला, मी तर सर्व केलं असेल, पण तरीही योसेफाकडे पहा, तरीही अशा घटना देव घडू देतो आणि त्यातून आपल्याला पुढे नेत असतो. बघा, तो निर्दोष होता पण विश्वासू होता, तरी त्याच्या जीवनामध्ये असे प्रसंग आले, अशी परिस्थिती आली, पण देवाला त्याने सोडलं नाही. देवाचं मार्गदर्शन त्याने घेतलं, त्याने प्रार्थना केली, तो प्रार्थनेत राहिला. आणि म्हणून एक दिवशी, आणि किती दिवस तो प्रार्थना करत होता मला नाही, किती आठवडे
किती महिने, पण एक दिवशी त्याच्या प्रार्थनेचं उत्तर त्याला मिळालं. एक दिवशी काय झालं पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, देवाचा दूत देवाने त्याच्याकडे पाठवलं आणि सांगितलं की योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू आपली स्त्री मर्यादेचा स्वीकार करायला घेऊ नको. आता पहा, हे स्वप्न आहे. स्वप्नातून देवदूत त्याच्याशी बोलत आहे, दर्शन देत आहे आणि देवदूत त्याचं नाव घेत आहे खात्री करण्यासाठी. बघा, ज्यावेळेस आपली मनस्थिती खराब असते, ज्यावेळेस आपण विश्वासात डगमगत असतो, अस्थिर असतो, आपण काय करावं हे सुचत नसतं, त्यावेळेस देव आपली काळजी घेत असतो. योसेफाला सुचत नसतं की काय करावं. प्रत्येकाने त्यांचं म्हणणं सांगितलं असेल, मांडलं असेल की सोडायचं का नाही सोडायचं, लग्न करायचं का नाही करायचं, का काय करायचं. परंतु त्याने देवाचं ऐकलं आणि देव आता त्याच्याशी या देवदूताच्या द्वारे बोलत आहे आणि त्याचं नाव घेऊन त्याला हाक मारत आहे की योसेफा. दुसरी गोष्ट, देवदूत म्हणतो दाविदाच्या पुत्रा. तो कोणाचा पुत्र आहे याची त्याला आठवण करून देत आहे. त्याला माहित नव्हतं का तो कोणाचा पुत्र आहे, माहित होतं, पण दाविदाच्या पुत्र याच्यासाठी म्हटलं की तू दाविदाच्या घराण्यातला आहेस आणि दाविदाच्या घराण्यातून इस्रायलचा मसीहा एक दिवशी येणार आहे. आणि मर्यादी जे तुला सांगितलं की कशा रीतीने देवदूताने तिला दर्शन दिला आणि तो गर्भ राहिला, ते खरं मान. लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष देऊ. तिने जे तुला सांगितलं की गर्भवती कशी राहिली, ते तिचं सांगणं हे खरं आहे. कन्फर्मेशन. पुष्कळ लोकांची खात्रीच होत नाही. किती मीटिंगला गेले, किती व्हिडिओ कॅसेट, किती टीव्ही प्रोग्राम असले तरी लोकांची खात्रीच होत नाही. पण ब्रदर हे असं का, आम्हाला पटतच नाही, पटणारच नाही. जोपर्यंत वरून देव त्याच्या आत्म्याने खात्री करत नाही तोपर्यंत पटणारच नाही. देवाच्या गोष्टी बद्दलची खात्री ही देवानेच करून दिली पाहिजे, माणसाने दिली. देवाकडूनच खात्री झाली पाहिजे. योसेफ अशा परिस्थितीत आहे, अशा मनस्थितीत आहे की कोणीच माणूस त्याची खात्री करून त्याचं समाधान करू शकत नाही. देवाने केलं तरच समाधान. आणि इथं आपण पाहतो की देव त्याचं समाधान करीत आहे. देवाने एक स्पेशल मेसेंजर, देवदूत त्याच्याकडे पाठवला. जेव्हा कोणी माणूस तुमचं समाधान करायला नसतं, जेव्हा सर्व तुम्हाला माहितीच्या माणसांकडे तुम्ही जाऊन आलेले असता आणि तरी गोंधळलेले असता, तरी तुमचं समाधान झालेलं नसतं, पण खरंच इच्छा असते की प्रभू हे काय, यातून मला तुझ्या मार्गात चालायचं आहे, मला चुकीचं पाऊल उचलायचं नाही, मला तुझी इच्छा पूर्ण करायचं आहे, असं जर तीव्र इच्छा असेल, असं जर समर्पण असेल, तर देव तुमची खात्री करेल. वेळ आली तर देव सुद्धा पाठवेल. कोणत्याही रीतीने स्वप्न दृष्टांताच्या द्वारे, पण देव तुमची खात्री करेल जर देवावर अवलंबून असाल. आणि पहा, तो म्हणतो की दाविदाच्या पुत्रा, तू आपली स्त्री मर्या हिचा स्वीकार करायला घेऊ नको. म्हणजे तिच्याशी लग्न करायला घेऊ नको, कारण तिच्या खाली जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. सांगितलं की तिने पण तुला सांगितलं, तू पण विचारलं, अनेक वेळेस विचारलं. तिने जे सांगितलं ते खरं आहे. ती काही स्वप्न पाहत नव्हती, ती काही मनच सांगत नव्हती, ती काही खोटं सांगत नव्हती. तिला पण मी दर्शन दिलं, तिला पण परमेश्वरापासून तो गर्भ राहिलेला आहे. आणि आता देवदूत पण योसेफाला सांगत आहे की मर्याचं जे साधन आहे ते खरं आहे. तो पवित्र आत्म्यापासून आहे. आत्मा आत्म्याविषयी साक्ष देतो आणि ती साक्ष खरी आहे. ती पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, वचन येशू. ती पुत्र प्रसवेल, गर्भवती आहे पण मुलगाच होईल. नाही पण कशावर मुलगा, नाही मुलगाच होईल, कारण देवाने सांगितलं म्हणून. कारण देवाने जर सांगितलं मुलगा व्हायचं, मुलगाच होतो, मुलगी होत नाही.
आता काही लोक मला माहिती आहे की असं सांगतात, प्रार्थना करून मुलगी होईल की मुलगा होईल आणि भलतंच होतं. आणि त्यावरून कळतं की कोण देवापासून देवाच्या आत्म्याने बोलेल आणि कोण नाही. परमेश्वर म्हणतो की जर कोणी संदेष्टा माझ्या नावाने बोलेल आणि ते घडून येईल तर मी त्याला पाठवले आहे असे तो विश्वास ठेव. पण जर तो माझ्या नावाने बोलला आणि ते घडून आले तर मी त्याला पाठवले नाही असे तू समजावे. आजकाल फॅड आहे प्रॉफेसी करण्याचं, एकमेकाविषयी भविष्यवाणी करायची की मला वाटतं तुम्ही हिच्याशी लग्न केलं पाहिजे, तू त्याच्याशी लग्न केलं पाहिजे. आणि असं करून बायबल बिलिव्हिंग चर्चेस मध्ये, विश्वासणाऱ्या कॅरिस्मॅटिक मंडळांमध्ये हे पवित्र आत्म्याचं दान समजून अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. हे मी अनेक वर्षापासून पाहिलं. खोटे संदेश देऊन, खोट्या भविष्यवाण्या सांगून अनेकांना जीवनातून उठवलेलं आहे, देवापासून दूर नेलेलं आहे. ते परत कधी चर्चला देवाच्या मार्गात चाललेले नाही, चुकीचा अनुभव आलेला नाही. यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. देवापासून जे स्वप्न असतात ना ते माणसाची खात्री करतात. देवापासून जे स्वप्न असतात ना ते घडून येत असतात. पण जर देवापासून नसतील तर त्याच्यावर जास्त विचार करायचा नाही. एक साधं सिंपल टेस्ट, एखादं स्वप्न दृष्टांत देवापासून आहे की नाही कसं ओळखायचं. जर ते स्वप्न पडल्यानंतर जर तुम्ही फार अस्वस्थ झाला, रेस्टलेस झाला, मनाची शांती हरवून बसला तर समजायचं की हे देवापासून नाही. कारण देव शांतीचा देव आहे. देव स्वप्न म्हणून आपल्याला अस्वस्थ करत नाही, डिस्टर्ब करत नाही. देवापासून जर स्वप्न दृष्टांत असतो तर शांती, माणसाला समाधान, खात्री होत असते, माणूस डिस्टर्ब नाही. एखाद्याचा मेसेज ऐकून एखाद्या मीटिंगला जाऊन जर तुम्ही डिस्टर्ब झाला, अस्वस्थ झाला तर तो संदेश देवाच्या आत्म्यापासून नाही हे आपण ओळखायचं. एखाद्याची प्रार्थना, एखाद्याची भविष्यवाणी जर अस्वस्थ झालं तर ते पवित्र आत्म्यापासून नाही. ही पहिली बेसिक टेस्ट आहे. आणि या ठिकाणी देव पित्याने देवदूताच्याद्वारे योसेफाची खात्री करून दिली आहे. आणि अखेर मनातलं वादळ शांत झालं. अखेर मनस्थिती स्थिर झाली. मी परमेश्वराला शरण आलो आणि तो मला पावला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. त्या वाक्याप्रमाणे जे देवावर अवलंबून असतात. कशा प्रकारचा माणूस योसेफ होता? खरा धार्मिक होता, ट्रू बिलीव्हर होता, नामधारी ख्रिस्ती होता. स्वतःला कोणीतरी काहीतरी म्हणवणारा समोर आला नव्हता. खरोखर देवाच्या मार्गात चालणार होता. म्हणून त्याने देवाची विनंती केली, देवाला विनंती केली, प्रार्थना केली. देवाने उत्तर दिलं आणि त्याला विश्वासात स्थिर केलं, त्या परिस्थितीला स्थिर केलं. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. सांगितलं की ती पुत्र प्रसवेल, मुलगाच होईल, मुलगी होणार नाही. आणि तू त्याचे नाव, त्याचं नाव काय ठेव ते पण सांगितलं. म्हणून येशू हे स्वर्गीय नाव आहे. दोनच नाव स्वर्गातून आहेत. कोणती तुम्हाला माहिती आहे? एक तर येशू, दुसरं कोणतं? पास्टर विनोद. दुसरं नाव योहान. हे दोनच नाव देवदूताच्याद्वारे माणसांना देण्यात आले, माणसांना ठेवण्यात आले. एक येशू आणि दुसरा योहान. जॉन नावाचं कोणी आहे? ब्रदर जॉन कोणी आहे आपल्यामध्ये? योहान नावाचं नाही. तर येशू आणि योहान हे दोनच स्वर्गीय नाव आहेत. तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारेल. आपले लोक, त्याचे लोक म्हणजे कोण? इस्रायल. इस्रायल हे देवाचे निवडलेले लोक, निवडलेला राष्ट्र. परंतु जरी देवाने त्यांना निवडलं तरी ते देवापासून दूर गेले, ते भ्रष्ट झाले, ते पापात पडले. ते देवाचे लोक होते तरी त्यांना पापापासून तारण्याची गरज होती. म्हणून तो
होताच त्यांच्या पापापासून तारेल. देवाच्या लोकांना सुद्धा पापापासून तारण्याची गरज असते. आमेन. परत एकदा सांगतो, जर कोणी स्वतःला देवाचा म्हणत असेल, देवाच्या लोकांना सुद्धा तारणाऱ्याची गरज असते. नाही पण आम्ही तर ख्रिश्चन आहोत ना. धर्माने ख्रिश्चन असतात, ख्रिस्ती घराण्यातले असतात, ख्रिस्ती व्यक्तीशी विवाह केला असेल, पती पत्नी ख्रिस्ती असेल म्हणजे ख्रिस्ताचे हात असं नाही. कारण तो आपल्या लोकांस पापापासून तारेल. देवाच्या लोकांना पण पापापासून तारण्याची गरज असते. कारण देवाचे लोक पण पापी आहे. सर्वांनी पाप केल्या देवाच्या गौरवाला उतरलेला आहे. नीतिमान कोणी नाही लेकरी. देवाचे निवडलं राष्ट्र इस्रायल ते सुद्धा पापी होतो. त्यांना पण तारणाची गरज होती आणि प्रभू येशू ख्रिस्त हा त्यांना तारण्यासाठी जगात आला. पुढे काय झालं पहा. वचन 22, हे सर्व यासाठी झाले की प्रभूने संदेष्टांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. आता पहा, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हे संदेष्टांच्या द्वारे पूर्वी, शेकडो वर्षापूर्वी, जवळजवळ 600 वर्षापूर्वी यशया संदेष्टाने सांगितलं होतं. आणि त्याच्या पूर्वी सुद्धा मोशेने सुद्धा ते केलं होतं की माझ्या सारखा एक संदेष्टा तुमच्यातून निघेल, त्याचा तुम्ही ऐका. ही काही अचानक घडलेली घटना नाही. हे अगोदर जे सांगितलं ते पूर्ण झालेलं आहे. अनेक वर्षापासून, शतकांपासून परमेश्वराचं वचन हे किती वर्ष लागले, किती दिवस लागले तरी ते पूर्ण होत असतं. देवाने जर तुम्हाला काही वचन दिलेलं असेल, ज्या वचनावर तुम्ही विश्वास धरलेला असेल आणि आजपर्यंत जगत असाल तर एक दिवशी ते वचन देव पूर्ण निश्चितच करेल. किती महिने लागो, किती वर्ष लागो. आणि तो म्हणतो, मत्ताई लिहितो की हे वचन पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. आता 21व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कशासाठी झाला हे लिहिलेलं आहे. वचन 1 ते वचन 18 आणि वचन 18 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला हे लिहिलेलं आहे. पवित्र आत्म्यापासून झाला. आणि वचन 21 मध्ये तो कशासाठी झाला हे लिहिलेलं आहे की तो आपल्या लोकांस पापापासून तारेल. पापापासून तारण करण्यासाठी. कशा रीतीने? प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या लोकांना पापापासून तारतो. पहिली गोष्ट अशी की त्याचे लोक सुद्धा पापी असल्यामुळे त्यांनाही तारणाची गरज आहे. दुसरी गोष्ट अशी की पाप हे देव आणि माणूस त्याच्यामध्ये आड व्यक्तीप्रमाणे आहे. माणसाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम माणसाचा पाप आहे. माणसाची सर्वात मोठी गरज पापाची क्षमा आहे. आजार रोग बरे होणं हे नाही. आजार रोग बरे झाले तरी माती एक दिवशी मातीला मिळणार. पण आत्म्याचं जर तारण झालं तर तो आत्मा पापी असल्यामुळे जो नरकात जाणारा आहे तो नरकातून सुटून स्वर्गात जाऊ शकतो. म्हणून आत्म्याचं तारण हे महत्वाचं आहे. आणि आजकाल त्या मीटिंग आणि जे संजीवन सभा आणि जे काही आपण टीव्हीवर आणि जगात पाहत आहोत, नुसती जगामध्ये की जे शारीरिक हिलिंगला महत्व देतात, आत्म्याच्या तारणावर नाही. पण आत्म्याचं जर तारण झालं तर तो आत्मा ज्या शरीरात आहे ते शरीर पण आपोआप निरोगी पुष्कळ लोकांना हे कळत नाही. त्यांना वाटतं उलट आधी रोग बरा व्हायला पाहिजे आणि मग एक दिवशी आम्ही बाप्तिस्मा घेऊ, मग एक दिवशी आम्ही येशू ख्रिस्ताकडे वळू. नाही, कारण रोग बरे झालेले असे अनेक लोक आहेत की ज्यांनी आपला धर्म सोडलेला नाही, ज्यांनी अजून प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळले नाही. असे लोक आहेत की ज्यांचे प्रॉब्लेम सुटले, ज्यांना प्रार्थनेचे उत्तर मिळाले, ज्यांना कळलं की देव येशू ख्रिस्त प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे, प्रॉब्लेम सोडवणारा देव आहे आणि तो अनुभव घेऊन सुद्धा ते आजपर्यंत त्याच्या शिष्य झालेले नाही. असे अनेक लोक आहेत.
हिलिंग, रोग बरं होणं म्हणजे आत्म्याचं तारण नाही. एखादा प्रॉब्लेम सुटणं, नोकरी लागणं म्हणजे काय आत्म्याचं तारण नाही. Praise the Lord. Praise the Lord. तो आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारेल. तारण म्हणजे पापापासून तारण, की माणूस पापी आहे, माणसाला पापाच्या क्षमेची गरज आहे आणि येशू ख्रिस्त हाच तारणार आहे, दुसरा कोणी नाही. Amen. Praise the Lord. म्हणून मी म्हणतो की जगात अनेक धर्म आहेत, परंतु एकच तारणार आहे आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. Praise the Lord. आणि आज लोकांना गोळा करण्यासाठी, खुश करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त समृद्धी देतो, हिलिंग देतो, आरोग्य देतो हे सांगितलं. पण माणूस पापी आहे, नरकाकडे चाललेला आहे, नाशाकडे चाललेला आहे, पापाच्या क्षमेची गरज आहे आणि जर क्षमा मिळाली नाही तर तुम्ही नरकात जाल हे सांगण्याची गरज आहे. ही सुवार्ता आहे. Amen. तो आपल्या लोकांस पापापासून तारीख कशासाठी तो जगात आला? एक नवीन धर्म स्थापन करा. काही लोक म्हणतात आम्हाला बायबल फार आवडतं, बरोबर, आम्ही बायबल वाचतो आणि सर्व धर्माचा पण अभ्यास करतो. ते आवडण्यासाठी लिहिलं नाही, त्याच्यात किती आवडतं हे घेण्यासाठी लिहिलेलं नाही. आपली गरज, माणसाची काय गरज आहे, माणूस कोण आहे, देवासमोर तो पापी आहे, त्याला दंड शिक्षा होणं गरजेचं आहे, त्याचा नाश ठरलेला आहे हे कळण्यासाठी लिहिलं आहे. त्याच्यातून त्याला सुटण्याची गरज आहे, येशू ख्रिस्त हाच त्याच्यातून सोडवणारा आहे हे कळण्यासाठी शास्त्र लिहिलं आहे. ते काय बेड टाइम स्टोरी बुक नाही, झोपताना वाचायचं पुस्तक नाही. ही सुवार्ता आहे नाताळाची. तो आपल्या लोकांस पापापासून काढेल. कोणाला वाटत असेल की आम्ही पण त्याचे लोक आहोत, प्रश्न असा आहे की त्यांनी तुम्हाला तुमच्या पापापासून तारलेलं आहे. जर नसेल तर तुम्ही त्याचे लोक नाही असं त्याचा अर्थ होतो. कारण तो आपल्या लोकांस पापापासून तारेल, देवाच्या लोकांचं तो तारण करेल, तो तारणारा होईल. देवाच्या लोकांना पण इतरांसारखी तारणाऱ्याची गरज असते आणि जर त्यांनी पश्चाताप केला नाही, ते जर प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळले तर त्यांचाही नाश होईल. म्हणून प्रभू येशूने त्यावेळचे रेव्हरंड डॉक्टर शास्त्री पुरुषांना सांगितलं की तुम्ही आपला बाप शैतान ह्याच्यापासून आहात. त्यांनी सांगितले जर तुम्ही पश्चाताप केला तर तुम्ही पण इतरांसारखे नाश पावा. ते धार्मिक नव्हते का? होते. धार्मिक नेते होते, ऑर्डिनरी मेंबर नव्हते, पण त्यांनाही तारणाची गरज होती, पण त्याचा नाश झाला. त्याने प्रभू ईश्वर विश्वास ठेवून शेवटपर्यंत प्रश्नच विचारले. शेवटपर्यंत आपला धर्माचरण, आपला अंतकरणाचा कठीणपणा, आपला ढोंग सोडलं नाही. या नाताळ समय कोण प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळला नाही? कोण त्याला म्हणाल की प्रभू तू मला पापापासून मुक्त कर, तू मला तुझ्या तारणात आण. या नाताळ समय तुझ्या तारणाचा अनुभव, तुझ्या तारणाचा आनंद तू मला दे. पापाची क्षमा झाल्याशिवाय, तारण झाल्याशिवाय आनंद काय हे कळत नाही. म्हणून नाताळाचा आनंद नाताळच्या दिवसापुरताच अनेक लोकांचा असतो, तात्पुरता असतो. म्हणून नाताळच्या वेळेस शांती नसते, त्यावेळेसच भांडण तंटा, त्याच वेळेस प्रॉब्लेम येत असतात. कारण आत्म्याचं तारण झालेलं नसतं. धर्माचरणाने ख्रिसमस सेलिब्रेट केला जात असतो. आत्म्याचं तारण तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तू आपल्या लोकांना पापापासून तारेल. पापापासून तारण नाही झालं तर नुसतं चर्चमध्ये फायदा नाही. एखाद्या चर्चची मेंबरशिप घेऊन पण फायदा नाही. उगीच शास्त्र वाचून टाइमपास करण्यात अर्थ नाही. त्याला म्हटलं पाहिजे, याची जाणीव झाली पाहिजे की आपण पापी आहोत आणि पापाच्या क्षमेची गरज आहे. पाप आपल्याला देवामध्ये आड भिंतीप्रमाणे आहे आणि जोपर्यंत पापापासून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याचा आनंद, त्याची शांती, तोपर्यंत बाकीचे प्रॉब्लेम सुटत नाही. तो प्रॉब्लेम सुटला की बाकीचे प्रॉब्लेम बरोबर सुटतात. आणि वचन 22 ते 23 मध्ये सांगितलेलं आहे, यशया 7:4 मध्ये, की ती भविष्यवाणी पूर्ण झाली की कुमारी गर्भवतीतून पुत्र प्रसवेल व त्याला इम्मानुएल म्हणतील.
या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव असा आहे. देवाचे लोक पापात गेलेले होते. इस्रायल राष्ट्र भ्रष्ट झालेलं होतं, देवापासून दूर गेलेले होते. अशा काळात प्रभू येशू ख्रिस्त जगात आला. तो स्वतःच्या लोकांकडे आला, तो स्वकीयांकडे आला, पण स्वकीयाने त्याचा स्वीकार केला नाही. तो जगात होता, पण जगाने त्याला ओळखलं नाही. आजही जग त्याला ओळखत नाही. मी तर म्हणतो ख्रिस्ती जग सुद्धा. त्याला इमानुएल म्हणतात. देवाचे लोक देवापासून दूर गेले आणि त्यांचा नाश होत होता, नाशाच्या मार्गावर चालले होते. देवाला भावलं नाही म्हणून योग्य वेळी काळाची पूर्णता झाली आणि देवाने आपला पुत्र पाठवला. आम्हाबरोबर न्याय देव त्यांच्याकडे आला. देव आपल्याकडे येत असतो. तारक झालं म्हणजे मी देवाकडे वळलो, अमुक दिवशी मी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला असं नाही. त्या दिवशी देव कोण हे त्याने प्रगट केलं म्हणून मी बोललो, म्हणून मला हे कळलं. आपण देवाकडे जात नसतो नीतिमान कोणी. शास्त्र सांगतं की आपण सर्वजण बहकलेला आहोत, प्रत्येकाने आपापला मार्ग धरलेला आहे. सर्व नेत्याप्रमाणे होतो. नीतिमान त्याचा शोध करणारा कोणी नाही. तो आपला शोध करतो, तो आपला तारण करतो, तो आपले डोळे उघडतो. मग आपला एक दिवशी फटकन कळतं की अरे शास्त्र हे आहे, चर्च मध्ये हे आहे. तोपर्यंत आपण दुसरे करतात म्हणून करत असतो, करायचं म्हणून करत असतो, कोणाला काय वाटल म्हणून करत असतो. ते प्रगतीकरण हे वरून असतं. वरून दिल्याशिवाय माणसाला काही प्राप्त होत नसतं. आणि मग वचन 24 तर पहा, योसेफाची मनस्थिती देवाने स्थिर केली, त्याची खात्री करून दिली, त्याचं समाधान करून दिलं. आणि मग काय झालं पहा, तेव्हा झोपेतून उठल्यावर योसेफाने त्याला प्रभूच्या दूताने आज्ञा दिल्याप्रमाणे केले. यावर योसेफाची आणखी एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते की त्याने देवाला मार्गदर्शन मागितलं, देव त्याच्याशी बोलला आणि त्याने देवाचं ऐकलं. पुष्कळ लोक देवाचं मार्गदर्शन मागतात. अनेक सेवकांना विचारतात की मी काय करू, कोणाचे लग्न करू, कोणते मिनिस्ट्री करू, कुठं जाऊ, कुठं राहू, कोणतं काय, कुठं घर बांधू. पण ज्यावेळेस मार्गदर्शन देव करतो ते ऐकत नाहीत. योसेफ देवाचा ऐकणारा माणूस होता. काय लिहिलेलं आहे वचन 24 मध्ये, योसेफाने त्याला प्रभूच्या दूताने आज्ञा केल्याप्रमाणे केले. तो आज्ञा पालन करणारा होता. खरे धार्मिक, खरे विश्वासणारे लोक देवाचं ऐकत असतात. नाही पण असं म्हणत नसतात. नाही ते ठीक आहे, पण नसतोच. देवाचं आज्ञापालन म्हणजे त्याने सांगितलं की करायचं. पश्चाताप कर म्हणजे कर. त्याच्या नाम बाप्तिस्मा घे म्हणजे घे. चर्च हे त्याने निवडलेली संस्था आहे, तो चर्च म्हणजे चर्चला जॉईन हो म्हणजे हो. नाही पण मला वाटतं म्हणजेच पूर्ण आज्ञापालन नाही. तुम्हाला काय वाटतं, कोणाला काय वाटतं हे महत्वाचं आहे. देवाचं वचन काय सांगतं ते महत्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझे शब्द हे जीवन आत्मा आहे, ते एक दिवशी तुमचा न्याय करतील. हे वचन तुमचा न्याय करेल. तुमचं ओपिनियन दुसऱ्यांचं ओपिनियन नाही. योसेफाने देवदूताने आज्ञा दिल्याप्रमाणे केली आणि त्याने आपल्या स्त्रीचा स्वीकार केला. योसेफ आज्ञापालन करणारा होता. त्याने देवाचं आज्ञापालन केलं. देवाने खात्री करून दिल्यानंतर, देवाने प्रार्थनेचं उत्तर दिल्यानंतर काय करायला पाहिजे? नाही पण आम्हाला टाइमच नाही बरं चर्चला, नाही पण आम्हाला बायबल स्टडीला टाइमच नाही. तुम्हाला कसं काय टाइम मिळतो? जर खरंच समर्पण केलं, खरंच त्याचा अनुभव आला, खरंच धारण केलं, तर त्याचं वचन वाचायला, त्याची वाणी ऐकायला, त्याची भक्ती करायला टाइम तुम्ही काढणारच. आणि जर काढत नसाल तर ते फळ आहे आणि फळावरून फळाची परीक्षा असते. पुढचा बाकीचा विचाराची गरज नाही की तुम्ही कधी प्रभू येशूकडे वळणार, कसं आहे, काय. फळावरून दिसून येतं. फळ हे लांबून दिसतं की त्या झाडाला फळ आहे, या झाडाला नाही येते हिरवळ आहे. त्याच्यासाठी फार स्टडी लागत नाही. कोण खरं कोण खोटं ख्रिस्ती फार स्टडी लागत नाही. फळावरून लांबूनच दिसू शकतं. जवळ जायची गरज.
आणि वचन 25 ती पुत्र प्रसवेपर्यंत त्याची व त्याची ओळख झाली नव्हती, त्याने त्याचे नाव येशू ठेवले. या ख्रिस्त जन्माच्या समयामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, त्याचा जन्म कसा विशेष आहे, त्याचा जन्म वरून झालेला आहे. तो माणसापासून जन्मलेला नाही, त्याचा जन्म स्वर्गातून आहे. पहिला आदाम मातीपासून झाला, दुसरा आदाम स्वर्गापासून झाला. तो स्वर्गातून आला, स्वर्गात गेला, म्हणून तो देव. त्याचा जन्म नैसर्गिकरित्या झालेला नाही, म्हणून तो निष्पाप निष्कलंक आहे. म्हणून त्याचं रक्त माणसाच्या पापाची क्षमा करते. त्याचा धर्म नाही, त्याचं शिकवण नाही. कोण त्याच्याकडे, कोण त्याला म्हणणार आहे की प्रभू मी पापी आहे, तू माझा तारण कर, तू मला तुझ्या तारणात आण. या जर आपण त्याच्याकडे आलो असो तर आपण दुसऱ्यांना सांगायची, हे ख्रिस्त देण्याचे समय, हे साक्ष देण्याची वेळ आहे की तो तुम्हाला पापापासून मुक्त करेल, तोच जगाचा तारणार आहे. त्यासाठी लांब लांब प्रार्थना